आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले अध्यक्ष मॅडम जाधव साहेबांच्या विशेष प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या समस्त माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला सरांचा रात्री फोन आला की आज प्रोग्राम आहे बक्षीस वितरणाचा आणि सरांनी आता सांगितलं की 25 वर्ष पूर्ण झाले त्या क्लासला. खूप अभिमानास्पद बाब आहे की कुठलाही राजकीय वारसा नसताना, कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना, कुठलाही सामाजिक वारसा नसताना जाधव साहेब या ठिकाणी आज आहेत. विद्यार्थी यांना घडवण्याचं काम जाधव साहेबांनी केलेलं आहे. मीही या क्लासची 2005-06 ची विद्यार्थिनी आहे. मी 5-6 ची विद्यार्थिनी आहे आणि माझ्यासारखे किंवा डॉक्टर साहेबांसारखे बरेच विद्यार्थी जाधव साहेबांमुळे घडले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यामुळे उभे आहोत. कोर्टामध्ये जर पाहिलं तर बरेच जे वकील लोक खूप हुशार आहेत, पण जाधव साहेबांसारखे वकील किंवा जजेस लोकांना समजून सांगणारे वकील दुसरे कुठलेही आमच्या कोर्टामध्येही नाहीये. कुठली एखादी प्रॉब्लेम जर आला आमच्या करिअरमध्ये, इथं तर विद्यार्थी आम्ही आहोतच, पण आमच्या करिअरमध्ये जरी प्रॉब्लेम आला, आम्हाला एखाद्या मॅटरमध्ये अडचण काही आली, जाधव साहेबांना फक्त जाऊन सर हे असा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं तर वेळात वेळ काढून ते वेळ देतात आणि आमचं जे आम्हाला गाईड करण्याचं काम ते खूप चांगल्या रीतीने करतात. त्यांना विद्यार्थी म्हणून आपण लाभलो हे आपलं भाग्य आहे. ते आपल्याला गुरु म्हणून लाभले हे आपलं आणि खूप चांगलं आहे. जणू काही ज्याप्रमाणे क्लास स्कूल जशी स्कूलमध्ये विद्यार्थी असतात त्याप्रमाणे फक्त 5वी ते 8वीच्या विद्यार्थी एवढे प्रमाण जास्त आहे म्हणल्यावर स्कूलमध्ये एखाद्या कमी विद्यार्थी आहेत तेवढे इथं विद्यार्थी बसले आहेत. अशीच भरभराट भाऊ सरांच्या स्कूलच्या ट्युशनची आणि एवढं बोलून